तर का म्हणता मंदारची बोट जय शिवराय. आज जायचं होतं आपल्याला कॉलेज जायचं आहे. निघलो मग मी कॉलेज जायसाठी. रस्त्यात भेटला गुड्डू भाऊन. मग गुड्डू भाऊने आणून सोडलं बसस्टँडपर्यंत. मग भेटला आशिष दादा म्हणे चाल. मी चाललो वनीले. भाऊच्या ॲटोत बसलो आणि निघलो मग मी वनी जायसाठी. रस्त्यात मग आपल्या गुड्डू भाऊची गाडी येत होती. गाडी तिकडे टाटा. मग आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात दाद्या विद्या होतं. मग दादाला घेतलं ना आलो मग आम्ही कॉलेज. लेक्चर वगैरे केले. 10-15 मिनिटाच्या सुट्टीमध्ये छोटा भीम याच्या वाटत जात होता. ते म्हणे तू बाहेर भेट मग सांगतो म्हणे. मग सुट्टी वगैरे झाली. मग आलो ओम्या म्हणे चाल साई मंदिरात जाणं. म्हणलं चाल ना भाई. म्हणलं तसं गुरुवार आहे ना 1 तारीख आहे म्हणलं. मग निघलो मी साई मंदिरात जायसाठी. आलो साई मंदिरात. आपल्या बाबाचं दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ बसलो. कसं आहे सांगायचं बरं कमेंटमध्ये. आपल्या साईबाबाचं मंदिर मग वणीचं आहे बरं ते. मग ओम्याने ते हातात घालायचं ब्रेसलेट घेतलं का पोरीवानी. मग त्याला घेऊन दिलं. मग निघलो आम्ही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात झाले. ओम्या म्हणे पत्या भूक लागली काहीतरी खा लागते. म्हणलं ठीक आहे ना बाई चाल ना तू. मग ओम्याला घेऊन आलो इकडं नाश्ता पॉईंटवर. कोणता नाश्ता पॉईंट? जोशी नाश्ता पॉईंट. आलं भाऊले घेऊन मग इकडं नाश्ता करायला. म्हणून नाश्ता विस्ता केला मस्त. मिरची खाल्ली. म्हणून जातो भाई गावली. म्हणलं ठीक आहे ना भाई जा ना. मग तो जातो म्हणे बसस्टँडवर. तो गेला बसस्टँडवर. मी आलो मामाच्या दुकानात डब्बा घ्यायसाठी. डब्बा घेतला. रस्त्यात दिसलं पत्या म्हणलं इथं काय करते. अबे आलो म्हणे थोडंसं मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला. हो का म्हणलं. मग भाऊ गोळ्या घेत होता. मी आलो मग दुकानाकडं आलो तर कौशलला कस्टमरच करत होता. ते यायचं का चालू होतं. तुझ्या होम थिएटर जास्त आवाज फेकते. मग आला इकडं प्रथमदा म्हणे दोघांचे होम थिएटर खतम आहे म्हणे. मग चांगलं आहे म्हणे. हे भाऊने 4-5 डायलॉग मारले. मग आला गौऱ्या म्हणे चाल आपला स्वयंपाक आहे जेवण करायला जायचं. म्हणलं ठीक आहे ना बाई चाल. निघलो मग आम्ही इकडं स्वयंपाक आहे तर जेवण करायसाठी आलो होतो. इकडं स्वयंपाक चालूच होता. मग गौऱ्या म्हणे इथं बसण्यापेक्षा चाल आपण आर्यनकडे जाऊन. हे आर्यन बसून होता इकडं झाडामध्ये आणि त्याचा भाऊ झोपून होता इकडं. आणि आबाजी म्हणे अरे म्हणे आपल्याला बकरी राखणारा म्हणते म्हणे. हा कसा कुऱ्हाडवाला. मग इकडं बोलवलं या काकू म्हणे चाय बिन प्या म्हणे. मग आम्ही चाय बिन पिला मस्त गरम. गौऱ्या म्हणे अबे चॅशिवस करते का म्हणे. पहिले चाय प्या लागते म्हणे. इकडं तर आर्यन चाय पिणं चालू केलं. मग आला आदित्य म्हणे चल जेवायला जाऊ. मग आम्ही जेवण केलं. मग संध्याकाळच झाली होती. मग निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.